जातीचा लापण लावून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न होता. जातीचा वापर करून स्वतःला वाचवता येतं का यासाठी हा प्रयत्न होता. तशा प्रयत्नामध्ये कोणीही यशस्वी होऊ शकत नाही. धनंजय मुंडे यांचा राजीनामा जरी झाला असला तरी संपूर्ण चार्जशीटमध्ये किंवा या एकूण प्रकरणामध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळे त्यांचंही नाव घेतलं जावं अशी त्यांची मागणी आहे. नाही, प्रश्न असा आहे की हे सगळं ज्याच्यावरनं झालं ते आवादा कंपनी आणि वसुली खंडणी आणि धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे स्नेहसंबंध ऋणानुबंध ह्याच्यामुळे आलेला माज हा खून झाला. जसं वल्लभभाई पटेलांनी सांगितलं होतं नथुराम गोडसेबद्दल की नथुराम गोडसेने हत्या केली गांधीजींची, पण विचार कुठून आले महत्वाचे होते. तसं वाल्मिक कराडनी हत्या केली संतोष देशमुखची, पण हे विचार कुठून आले, राजकीय राजश्रय कुठनं मिळाला हे फार महत्वाचं आहे. आणि तो राजश्रय देणारा माणूस होता धनंजय मुंडे. आव्हाडसाहेब मंत्रिपदाच्या राजीनाम्यावरच थांबणार आहात की आमदारकीचा देखील राजीनामा खरं? आमदारकीचा राजीनामा आपण कसा मागू शकतो? जनतेने निवडून दिलेला लोकप्रतिनिधी आहे, त्याची जनता निवडून आपण कसं बोलायचं? और सब हिंदी में जानना चाहते हैं आखिरकार आपकी पार्टी की और भारतीय जनता पार्टी के विधायकों की मांग थी कि धनंजय मुंडे का इस्तीफा हो. आज इस्तीफा आ चुका है लेकिन देरी हुई है, नहीं लग रहा है? ये सब फोटो सरकार के पास थे, हमारे पास थे, तो सरकार को क्या फोटो देख के दुख नहीं लग रहा था? इतनी देरी क्यों कर दी? इतनी देरी क्यों कर दी इस्तीफा लेने में? जिस तरीके से मारा गया, मुझे नहीं लगता पूरे भारत में ऐसी कोई राजकीय हत्या हुई है, ऐसी कोई सियासती मर्डर हुआ है. तो फिर ये सरकार क्या कर रही थी? हाथ में फोटो रख के क्या सोई थी क्या? हमने हाउस में बताया था कि मारते समय वो गुंडों ने उसके ऊपर पेशाब कर दी थी. क्या उसको गंभीरता से नहीं लिया गया? अब सामने आ गया कि उन्होंने पेशाब की थी. मेरी सोच वो नहीं है. मेरी सोच ये है कि ये फोटो जब उनके बच्चों के पास जाएंगे और उनके बच्चे जब फोटो देखेंगे तो उनके मन पे क्या असर होगा? वो जिंदगी भर सो नहीं पाएंगे, जिंदगी भर सो नहीं पाएंगे. हम फोटो देख के पिछले 5 दिन से हम विचलित थे. क्या लगता है आपको धनंजय मुंडे को भी इसमें आरोपी बनाना जरूरी है? क्योंकि अरे ये सरकार इस्तीफा लेने को तैयार नहीं थी. क्या